जय श्रीमाताजी. श्रीमाताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. पण श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना पाहतोय. लक्ष हातांच्या बोटांच्या वरती. श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात ते आपण खेचून घेतोय एकसारख्या. म्हणजे एकाग्रता आपली व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. आपण श्रीमातांच्या आज्ञाचक्राकडे पाहतोय आणि डोळ्यावरती श्रीमातांच्या डोळ्याकडे सहजमध्ये कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये नाही आहे. काढून टाकायचे. सगळे विचार जरी येत असले तरी काढून टाकायचे. पूर्णपणे ब्लँक करायचं. मस्तक शांत ठेवायचं आपलं. कुठली अटॅचमेंट आपण ठेवायची नाही. पूर्णपणे डिटॅच होऊन जायचं. सगळं विसरून जायचं. ध्यानाच्या वेळेला आपण सगळं विसरून जायचं आहे. कुणाही विषयी अटॅचमेंट नको. होऊन गेलेल्या घटनेविषयी विचार नकोत. किंवा भविष्याचा देखील आपण विचार करायचा नाही. फक्त वर्तमान काळामध्ये आत्ता जे चाललंय ते आपण पाहतोय किंवा ती गोष्ट करतोय आपण. वर्तमान काळ, संतुलन. सहजयोग आपल्याला संतुलन शिकवतो. त्यामुळे आपण श्रीमातांना आत्ता पाहतोय आणि लक्ष परमचैतन्यावरती ठेवतोय. कारण श्रीमातांच्याकडूनच आपल्याला व्हायब्रेशन्स येत असतात आणि त्याच व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय. म्हणून कधीही ध्यानात बसण्यापूर्वी आपण श्रीमातांच्या समोर बसायचं आणि लक्ष श्रीमातांच्याकडे द्यायचं फक्त आणि हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे आपलं जे कनेक्शन आहे ते परमचैतन्याने अगोदर लागलं पाहिजे. व्हायब्रेशनने आपण अगोदर जोडलं गेलं पाहिजे स्पिरिच्युअल लेवलला. मग एक पायरीनं आपण वरती जायचं असतं. मग ध्यानाची ती स्थिती प्राप्त करायची असते. आपण सगळं एकदमच करतो. बसतो, बंधन घेतो, लगेच डोळे बंद करून ध्यानाच्या स्थितीत जायचा प्रयत्न करतो. परंतु विचार आपल्या डोक्यामध्ये येत असल्यामुळे लगेच आपलं ध्यान लागत नाही. किंवा आपण तसंच बसतो काही वेळेला. कारण विचाराच्या मागे धावतो आपण. काही वेळेला आपल्याला भूतकाळ आठवतो, भूतकाळाच्या मागे आपण धावत जातो. एक प्रकारची विचाराची शृंखला आपल्यामध्ये तयार होत असते. किंवा भविष्यकाळ आठवत असेल तर भविष्यकाळामध्ये जाऊन आपण अडकतो, त्याच्या मागे धावतो. परिणामस्वरूप आत्ता जे चाललेलं आहे, वर्तमान काळामध्ये जे चाललेलं आहे ते आपण पूर्णपणे विसरून जातो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण 1 तास जरी बसलो तरी आमचं ध्यान झालं. ही आपली भ्रामक समजूत, की आम्ही तासनतास ध्यान केल्यानंतर आमचं ध्यान होतं, ही आपली भ्रामक समजूत आहे. ध्यान याचा अर्थ असा आहे, की ध्यानामध्ये आपल्याला सहस्त्रारमधली जाणीव व्हायला पाहिजे चैतन्याची आणि आपण निर्विचार होणं आवश्यक आहे, ही दुसरी बाब आहे. आणि हे होत असताना आमच्यामध्ये ध्यान केल्यानंतर त्याचं समाधान मिळणं आवश्यक आहे. जर समाधान नाही मिळालं, तर ते ध्यान काहीही कामाचं नाही. मग आपण तासनतास सकाळी बसा, पहाटे बसा, रात्री बसा, कधीही बसा. जर आपण गहनतेमध्ये जाऊन ध्यान नाही केलं किंवा व्हायब्रेशन्सशी आपण एकरूप नाही झालो, तर त्या ध्यानाचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला. म्हणजे असं किती जरी वर्ष आपण केलं, नाही मी रोज 10-15 मिनिटं ध्यान करतो किंवा तासनतास बसतो ध्यानाला.
परंतु ध्यान होत नाही माझं. असं बऱ्याच जणांना असं वाटतं, की नाही मी बसतो परंतु होत नाही. याचं कारण असं आहे, की आम्ही विचाराच्या मागे धावत असतो आणि विचार आमची पाठ सोडत नाहीत. म्हणजे ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसतो, त्याच वेळेला विचार जास्त येत असतात. खरं म्हणजे तसं जर बघायला गेलं, ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला असं दिसून येतं, की ज्यावेळी आम्ही श्रीमातांच्या समोर ध्यानाला बसतो, त्याच वेळेला विचार देखील प्रबल होतात आपले. मग ते भूतकाळाचे असतील किंवा भविष्यकाळातले असतील. त्यामुळे आपण एकतर डावीकडे जातो किंवा उजवीकडे तर जातो, विचारामुळे. जर आपण श्री मातांच्याकडे पाहत-पाहत व्हायब्रेशन्सकडे लक्ष दिलं, परमचैतन्याकडे लक्ष दिलं, तर आपलं चित्त डायव्हर्ट होतं परमचैतन्यावरती. आणि त्यामुळं आपण व्हायब्रेशन्स श्री मातांच्याकडून घेत असल्यामुळे विचार आपोआप कमी होत जातात. त्याचबरोबर आपली अटॅचमेंट देखील कमी होत जाते. म्हणजे ही दुसरी पायरी आहे, की आपण ज्यावेळेला ध्यानाला बसतो, त्यावेळेला एकतर जाणीवपूर्वक निर्विचार व्हायचं किंवा लक्ष परमचैतन्यावरती ठेवून आपोआप निर्विचार व्हायचं. 2 घटना आहेत या ठिकाणी. आपल्याला यातलं काय योग्य वाटते ते आपण करायचं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं हे आहे, की आपण श्रीमातांच्या समोर बसून परमचैतन्य खेचून घेतलं पाहिजे आणि लक्ष व्हायब्रेशन्सवरती दिलं पाहिजे पहिल्यापासूनच. आणि सुरुवातीपासूनच जर आपण परमचैतन्यावरती लक्ष दिलं, तर आपल्याला निर्विचार व्हायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे आपण लगेच ताबडतोब निर्विचार होतो. विचाराच्या मागे न धावता आपण श्री मातांशी एकरूप होतो, परमचैतन्याशी एकरूप होतो आणि तिसऱ्या पायरीवरती जायला आपण मोकळे होतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ध्यानाची सुरुवात करायची असते. यासाठी आपलं आज्ञाचक्र एकदम संतुलित असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण घसरतो कुठे ते पहा. ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसतो, त्यावेळेला आपण आज्ञाचक्रापर्यंत कसं तरी पोहोचतो. आज्ञाचक्र बरोबर संतुलन देतं आपल्याला. म्हणजे आमची डावी बाजू आणि उजवी बाजू जिथं क्रॉस होते, जिथं ऑप्टिक चष्मा तयार होतो, त्या ठिकाणी बरोबर आज्ञाचक्र असतं आपलं. त्यामुळे आम्ही ध्यानाला बसलो, की बरोबर आज्ञाचक्रापर्यंत येतो आणि आज्ञाचक्राच्या वर श्री माताजी आपल्याला खेचून घेत आहेत. आमची काही टाप नाही, की आम्ही शस्त्रारमध्ये स्वतः जाऊ. श्री माताजीच आपल्याला शस्त्रारमधून, आज्ञाचक्रामधून शस्त्रारमध्ये खेचून घेतात. हे किती महत्वाचं आहे. आपण जात नाहीये. आपली तेवढी पात्रता, योग्यता नाही. आपण जाऊ शकत नाही. कारण आमच्यामध्ये तेवढी शुद्धता असणं गरजेचं आहे. आम्ही मस्त म्हणतो, की मी शस्त्रारात आलो, शस्त्रारच्या वर गेलो. आपण कोण जाणार? आपण नेणाऱ्या श्री माताजी असतात. म्हणून आमच्यामध्ये आज्ञाचक्र आपलं संतुलित असणं किंवा आज्ञाचक्र आपलं साफ असणं अत्यंत गरजेचं असतं. या ठिकाणी महागणेशाचं पण स्थान आहे आणि येशू ख्रिस्तांचं पण स्थान आहे. हे सूर्यासारखं तेजस्वी असं ते आज्ञाचक्र आहे. आणि हे आज्ञाचक्र जर आपलं व्यवस्थित असेल, तर आपण एक उत्तम सहयोगी होऊ शकतो. म्हणजे आज्ञाचक्राला फार महत्त्व आहे सहयोगामध्ये. म्हणून आपण आपलं आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित ठेवायचं. निर्विचार होण्यासाठी आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं. ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसतो, त्यावेळेला आम्ही निर्विचार होतोय की नाही, इकडेही लक्ष असणं आवश्यक आहे. म्हणजे परमचैतन्याची जर जाणीव व्हायची असेल, तर आपल्यातील गणेश तत्व जागृत होणं आवश्यक आहे. आणि गणेश तत्व जागृत झालं, म्हणजे परमचैतन्य आपल्याला जोरदारपणे वाहायला सुरुवात होते. आणि परमचैतन्य वाहायला लागलं, की आम्ही आज्ञाचक्र हळू पार करू लागतो. बघा, कारण येशू ख्रिस्त हे आज्ञाचक्रापासून म्हणजे व्हायब्रेशन्स पासून तयार झालेले आहेत. नथिंग बट व्हायब्रेशन्स. श्री माताजी म्हणतायत, की येशू ख्रिस्तांचं जे शरीर आहे, ते परमचैतन्याने बनलं होतं. म्हणजे साक्षात आत्माच होते ते. कारण महागणेश होते ते. त्यामुळे ज्यावेळेला आम्ही आज्ञाचक्राचं उल्लंघन करतो आणि शस्त्रारमध्ये श्री माताजी आपल्याला घेऊन जातात, त्यावेळेला आपल्यामध्ये व्हायब्रेशन्समध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते.
म्हणजे हे जे सूर्याचं चक्र आहे ते तेजस्वी असलं पाहिजे आपलं. सूर्यचक्र ज्यावेळी आमच्यामध्ये जागृत होतं, त्यावेळेला आमचा आत्मा देखील प्रकाशित होतो. म्हणजे आत्म्याला सूर्याचीच उपमा दिलेली आहे. सूर्य कसा आहे? एकदम तेजस्वी आहे. तसा आत्मा देखील आपला तेजस्वी आहे. आणि जर सूर्य नसेल किंवा आज्ञाचक्रामध्ये जर आपल्यातील सूर्य जागृत नसेल, तर आपला मेंदू देखील कार्यक्षम राहू शकत नाही. कारण मेंदूमध्ये मेंदू चालवणारा देखील कोण आहे? तर ते एक लाईट आहे, वीज आहे, की मेंदूमध्ये विद्युत लहरी आहेत आपल्या. आणि या विद्युत लहरी म्हणजे सूर्य तत्वावरतीच अवलंबून आहेत ना, आज्ञाचक्र. ज्यावेळेला आमचं बॅक आज्ञा पकडतं, त्यावेळी आम्ही सूर्याची कोवळी किरणं घेतो बॅक आज्ञेवरती. का? कारण आज्ञाचक्र आमचं व्यवस्थित राहावं म्हणून. म्हणून आज्ञाचक्राला फार महत्व आहे सहजयोगामध्ये. तशी सर्वच चक्राला महत्व आहे. परंतु आम्ही घसरतो कुठे? आमची घसरगुंडी कुठे होते? तर आज्ञाचक्रामध्ये. कारण विचार आपली पाठ सोडत नाहीत. काही वेळेला डोळ्यासमोर चित्र पण दिसू शकतात आपल्या आणि त्यामुळे आम्ही आज्ञाचक्राच्या वर जाऊ शकत नाही. आणि यासाठीच आपण भक्ती मार्गात उतरणं अत्यंत आवश्यक आहे. जर आम्हाला आज्ञाचक्र क्रॉस करून जर वर जायचं असेल, शस्त्रामध्ये जर श्रीमातांच्या चरणाशी जायचं असेल किंवा श्रीमाताईने आम्हाला ओढून घ्यावं, असं वाटत असेल, तर आम्ही भक्तीमध्ये उतरणं आवश्यक असतं. म्हणजे श्रीमातांची आपण भक्ती करायची, देवीची भक्ती करायची. कारण भक्ती गम्या हे देवीचं नाव आहे. म्हणूनच म्हटले ना देवीला भक्ती गम्या. भक्तीशिवाय ती प्रसन्न होत नाही. आणि ती प्रसन्न झाली तर आज्ञाचक्रातून आपल्याला सहजमध्ये आपली सुटका होते आणि ती आपल्याला वरती घेऊन जाते. म्हणून आमच्यामध्ये आमची इडा नाडी किंवा पिंगला नाडी आम्ही स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. आम्ही संतुलनात कधी राहतो? ज्यावेळेला आम्ही निर्विचार होऊ, भक्ती मार्गात पूर्णपणे उतरू, त्यावेळेला आपण असं म्हटलं पाहिजे, की आमच्यामध्ये थोडं बहुत का होईना संतुलन आलेलं आहे. कायम जर शस्त्राच्या वर राहायचं असेल, तर आमची आज्ञाचक्राची स्थिती अत्यंत व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आमच्यातील सूर्यतत्व जे आज्ञाचक्रावरती आहे, ते सूर्यतत्व आमचं सतत जागृत पाहिजे. म्हणजे आम्ही अबोध बालकासारखं असायला पाहिजे. बघा, येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं आपल्याला, की ज्यावेळी आपल्याला परमेश्वराच्या राज्यात जायचं असेल, तर आम्ही एखाद्या लहान बालकासारखं अबोध असायला पाहिजे. म्हणजे गणेशासारखं असायला पाहिजे. जर आम्ही लहान बालकासारखे अबोधिता असेल किंवा पवित्रता असेल आमच्यामध्ये, सुज्ञता असेल, मांगल्यता असेल, ते गणेशाचे सर्व गुण जर आमच्यामध्ये असतील, तर आमचं आज्ञाचक्र कधीही पकडणार नाही. कारण अबोध झालो तर विचार देखील आमच्यामध्ये चांगलेच येणार आहेत. लहान बालकासारखेच विचार येणार आहेत. तसंच आमची दृष्टी देखील लहान बालकांच्या वरती किंवा निसर्गामध्ये जेवढं सौंदर्य आहे, त्या सौंदर्याकडे वळेल. म्हणजे चांगल्या गोष्टीकडे वळेल. सात्विक दृष्टी होईल आपली आणि विचार चित्तामध्ये विचार देखील आमचे सात्विक यायला सुरुवात होतील. म्हणजे या सर्व गोष्टीमुळे आमचं आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित राहील. म्हणून आमच्यामध्ये गणेश तत्व जागृत होण्यासाठी आम्ही श्रीमाताईंना पाहत व्हायब्रेशन्स खेचून घेणं गरजेचं असतं. आणि हे चैतन्य खेचून घेत असताना आमच्यातील गणेश तत्व जर जागृत झालं, तेच वरती जाऊन आज्ञाचक्रामध्ये महागणपती होतात आणि महागणपती जर आमच्यातले जागृत झाले, तर आमचं आज्ञाचक्र स्ट्राँग होतं. मग आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत, की एक आज्ञाचक्र ज्यांचं स्ट्राँग आहे किंवा जे परमेश्वराची, देवीची भक्ती करतायत, असे तेजस्वी पुरुष आपल्या महाराष्ट्रामध्येच होऊन गेलेले आहेत. जेवढे महापुरुष झालेले आहेत, ते सगळे तेजस्वी होते अगदी. कारण त्यांचं आज्ञाचक्र अगदी स्ट्राँग होतं. जसं शिवाजी महाराज आहेत. तर शिवाजी महाराज जे होते, ते त्यांचं आज्ञाचक्र अगदी स्ट्राँग होतं किंवा सूर्याची उपमा त्यांना दिली जात होती किंवा सूर्यासारखे ते तेजस्वी होते. त्यांचं कार्य देखील प्रखरतेनं अगदी भरलेलं होतं आणि ही तेजस्विताच त्यातूनच ते मोठे झाले आणि महाराष्ट्राची त्यांनी निर्मिती केली. म्हणजे त्याच्या मागे देखील ज्यावेळी ते आज्ञाचक्राच्या पण वर गेले, त्यावेळी शस्त्रामध्ये त्यांना देवीचं दर्शन झालं आणि देवीनेच त्यांच्याकडून हे कार्य करून घेतलं. म्हणजे भक्ती होती एका बाजूला
आणि दुसऱ्या बाजूला ती तेजस्वी होते. म्हणजे आज्ञा आणि शस्त्रार या दोन्हीची सांगड त्यांच्यामध्ये होती. कारण त्यांच्यामध्ये जी प्रखर निष्ठा होती देवीविषयी किंवा देशाविषयी म्हणा किंवा महाराष्ट्राविषयी, की त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं, की महाराष्ट्राची स्थापना झाली पाहिजे किंवा या महाराष्ट्रामध्ये जी 3.5 पीठं देवीची आहेत, ती आपली सतत जागृत असतात आणि त्या देवतेचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे, हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि त्या राक्षसांच्या पासून त्यांना ते सोडवायचं होतं. त्यावेळी ती राक्षसच होती. त्यांनी ज्या लोकांना मारलं, ती खरं तर राक्षसच होती आणि त्यामुळे त्यांना हे कार्य हातात घ्यावं लागलं. तसं आपण एक सहयोगी म्हणून आमचं देखील आज्ञाचक्र अगदी स्ट्राँग असायला पाहिजे. अगदी प्रखर असायला पाहिजे. सूर्यासारखं तेजस्वी असायला पाहिजे. म्हणजेच श्री माताजी आपल्याकडून कार्य करून घेतील. आणि हे कार्य करत असताना आपण ज्यावेळेला सूर्याचं पूजन करतो किंवा देवीचं पूजन करत असतो, त्यावेळेला नुसता पूजा करून हे होणार नाहीये. तर श्री माताजी म्हणतायत, की ते जे तत्व आहे ते आमच्यामध्ये जागृत पाहिजे आणि या तत्वातूनच आम्हाला कार्य करायचंय पुढे. जर आमच्यामध्ये जे तत्वच नाहीये, जी प्रखरताच नाही, जी तेजस्विताच नाहीये, आमच्या कार्यामध्ये जर तेजस्विताच नसेल, तर आम्ही कुठलंही कार्य जरी केलं तरी ते फलद्रूप होणार नाहीये. म्हणजे श्री माताजींचं असं म्हणणं आहे, की आपण जर योगी आहोत, तर योगी लोकांच्या सारखं तेजस्वी असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही भांड-कुदळ असून उपयोगाचं नाहीये. आम्ही स्वतःला सजोगी समजतो आणि जसं महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे बाहेर कुठेही भांडणं नाहीत, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या भांडकुदळपणा जास्त दिसतो आपल्याला. हे श्री माताजींनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले. याच महाराष्ट्रामध्ये मावळे जन्माला आले. जे मावळे जे शिवरायांची किंवा या महाराष्ट्राची निष्ठा होती त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये एकच तत्व होतं, की नाही या महाराष्ट्राची स्थापना करायची आहे आणि या स्थापनेसाठी त्यांनी स्वतःचा जीव देखील गमावला. आणि ही तेजस्विताच त्यांची कार्य करण्याची प्रणाली यामधून दिसून येते आपल्याला, की त्या तेजस्वितेमधूनच दिसून येतं, की ते किती मोठे होते. ते या महाराष्ट्रातलेच, या मातीतलेच. मग आपणही या महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आलो असू, तर आपण देखील एखाद्या मावळ्यासारखं तेजस्वी असायला नको का? जसं श्री मातांनी आपल्याला एक सहयोगी म्हणून जन्माला घातलं, तर आमच्यामध्ये देखील हे कार्य करायचं एक ध्येय श्री मातांनी आम्हाला दिलेलं आहे. की काय करायचंय? सहजयोगाचं कार्य जे आहे ते जनाजनापर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. आणि हे करत असताना ती तेजस्विता आमच्यात पाहिजेल आहे. ते आज्ञाचक्रावरचाच जे तेजस्विता आहे, जे सूर्य तत्व आहे, ते सूर्य तत्व जागृत पाहिजे. म्हणजे आमच्यामध्ये एक प्रकारचं तेजोवलय पाहिजे. आणि या वलयामध्ये आम्ही एकरूप होऊनच या महाराष्ट्राचं कार्य करायचं आहे. आणि म्हणूनच ही तेजस्विता ही प्रत्येक साधकांच्या मध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. उगीच कार्य करायचं आहे म्हणून आम्ही सहयोग करायचा नाहीये. आम्ही करतो प्रचार-प्रसार ठीक आहे. पण आणि एका बाजूला प्रचार-प्रसार करतो आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भांडकुदळपणा करतो. आमचं एकमेकांबरोबर पटत नाही. एका सहयोगाचं दुसऱ्या सहयोगाबरोबर पटत नाही. एकमेकांबरोबर आपण गटबाजी करतो. हे श्री माताजींना मान्य नाही. त्याला सहयोगी आपण आहोत, भरपूर आहोत सहयोगी. सगळीकडे आहेत सहयोगी, सहयोगी. पण असे सहयोगी काहीही कामाचे नाहीयेत, की ज्यांच्यामध्ये ती सूर्याची प्रखरता आलेली नाही. जी सूर्याची तेजस्विता आलेली नाही. तर त्या सहयोग्यांचा काही उपयोग नाही आहे. जे सहयोगी संघटन करतील, जे चांगलं संघटन असायला पाहिजे, जसं शिवाजी महाराजांनी केलं संघटन. पण त्यांचं सगळे ऐकत होते. कारण त्यांच्यामध्ये ती तेजस्विता होती. त्यांच्यामध्ये ते तत्व रुजलेलं होतं. तसं आमच्यामध्ये देखील हे तत्व रुजणं अत्यंत आवश्यक आहे सहजयोगाचं. जर ते तत्व नाही रुजलं, तर सहजयोगाचं कुठलंच कार्य फलित मिळणार नाही किंवा आपल्याला ते फलद्रूप झालेलं दिसणार नाही. आहेत सहयोगी, कार्य करतायत सगळीकडे सहयोगी. परंतु ती सूर्याची तेजस्विता जर नसेल, तर त्या म्हणावं तसं आमच्यामध्ये त्यातून कार्य घटित होणार नाहीये. म्हणून श्री मातांचं असं म्हणणं आहे, की आम्ही सगळ्यांनी एक होऊन हे कार्य करणं गरजेचं आहे.
बघा, आज आपल्याकडे पूजा होतात सहयोगाची, श्री माताजींची पूजा आम्ही करतो. पण प्रत्येकाची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने होते. प्रत्येक जण आपापल्या गटाप्रमाणे पूजन करतो. मग अशा पूजेला काय अर्थ आहे? जे श्री माताजीने आम्हाला शिकवलं, की बाबा, की सर्वांनी एक होऊन एका दिलानं, एका मनानं, एका आत्म्यानं आपण कार्य करायचं आहे. ही श्री मातांची शिकवण आम्ही पार पाडतो का? हे बघणं गरजेचं आहे. याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज एवढ्या आपल्या शाखा झालेल्या आहेत किंवा एवढे पूजेचं हे झालंय, प्रत्येक ठिकाणी पूजा होते. जसं श्री माताजी असताना होत होत्या का? साकार स्वरूपामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की एकाच ठिकाणी श्री माताजी असायच्या आणि त्या ठिकाणी सर्व साधक गोळा होत होते. अशी स्थिती का होत नाही आज आपल्याकडे? याचं कारण असं आहे, की आम्ही अज्ञाचक्रामध्ये फसलेलो आहोत, अडकलो आहोत. आमच्या अहंकारामध्ये आम्ही अडकलो आहोत. प्रत्येकाला वाटतं मी करतो तेच बरोबर आहे. आणि त्यामुळं त्याला वाटतं, की समोरची जी व्यक्ती आहे ती योग्य करतच नाही. मी करतो तेच बरोबर आहे. त्याला दुसऱ्याचं चांगलं काही दिसतच नाही. आणि त्यामुळे आमचं आज्ञाचक्र खराब होतं आणि आम्ही या आज्ञाचक्रामध्ये अडकल्यामुळे हे सूर्याचं तत्व जे आहे ते झाकाळलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काळोखच झालेला आहे. त्यांना कळतच नाही, की आम्ही कशाप्रकारे विचार केला पाहिजेल आहे. जे श्री माताजी आम्हाला शिकवतायत, जे सांगतायत, त्याप्रमाणे आम्ही आचरण न करता आम्ही वेगळ्याच दिशेने चाललेलो आहोत. ही स्थिती आज आमची झालेली आहे. त्यामुळे आज एवढे फाटे फुटलेले आहेत, की श्री माताजींनी पण सांगून दमलेले आहेत, की महाराष्ट्रीयन लोकांना नको रे बाबा म्हणतात श्री माता. कारण श्री माताजी असताना देखील ह्या घटना घडायच्या म्हणजे आमच्यामध्ये काय दोष आहे ते आम्ही कधीच पाहिलं नाही. कारण आमच्यामध्ये ती प्रखरता आलीच नाही सहजयोगाची. जे तत्व म्हणतात श्री मातांनी सांगितलेलं जे आपल्यामध्ये घातलेलं आहे श्री मातांची तत्व आत्म्याची प्रखरता किंवा आत्मतत्व प्रबल होणं ज्याला म्हणतो, की त्या स्थितीला गेल्यानंतर हे विचार देखील डोक्यात येत नाहीत भांडायचे. कारण सर्वाभूती परमात्मा जर आम्हाला दिसू लागला, तर भांडायचं कोणाबरोबर? का ब्रह्मा बरोबर भांडण? हा ब्रह्मच आहे, मी पण ब्रह्म आहे, तो पण ब्रह्म आहे आणि ब्रह्माची भांडणं? हे बरोबर दिसणार नाहीये. आणि हेच आम्हाला समजत नाही, लक्षात येत नाही, की ती ध्यानाची गहनता आमच्यामध्ये अजून आलेलीच नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, सगळं करतोय, परंतु ध्यानाची जर स्थिती आमच्यात आली नाही, तर कुठलंही कार्य करून काहीही उपयोग होत नाही. म्हणून हे जे काही सूर्याचं तत्व आहे, ही सूर्याचं तत्व जोपर्यंत खऱ्या अर्थाने जागृत होत नाही, तोपर्यंत पूजेला देखील अर्थ नाही. आम्ही कितीही पूजा करा श्रीमातांची, काय उपयोग आहे त्याचा? कारण जोपर्यंत श्री माताजी आपल्याला सांगतायत, की बाबा या पद्धतीनं आपलं आचरण असू नये. आपण दिलानं, एका मनानं जोपर्यंत एकत्र होऊन जर कार्य करत नसू, तर त्या कार्याला काहीही अर्थ नाही. ही श्री मातांना कधीही मान्य होत नाही. म्हणूनच आम्ही आज्ञाचक्रामध्ये अडकतो आणि शस्त्रार आणि शस्त्रारच्या वरती जास्त वेळ राहू शकत नाही. म्हणून हे सगळं सहजविज्ञानी गांभीर्यानं घेऊन त्याप्रमाणे आम्ही जसं एक होऊ, तरच आम्ही शस्त्रारच्या वरती जास्त वेळ राहू शकू. म्हणून प्रत्येक साधकाने ठरवलं पाहिजे, की इथून पुढे आम्ही भांडण-तंटा करणार नाहीये. आपल्या आईला आम्ही दुखवणार नाहीये. कारण श्री माताजी ज्यावेळी दुखावल्या जातात, त्यावेळेला कुठलंच कार्य घटित होत नाही. आम्ही काय दाखवतोय सहजयोगामध्ये येऊन? हे बघितलं पाहिजे. आमचं आत्मपरीक्षण करून बघितलं पाहिजे, की आम्ही सहजयोगामध्ये कशासाठी आलो? हा पहिला प्रश्न आहे कधी पण. कारण सहजयोगामध्ये फक्त आम्ही आत्मतत्व आणि परमेश्वराला मिळवण्यासाठीच आलो आहोत. आम्ही इथं लीडरशिप मिळवण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथं सत्ता स्थापन करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथं पैसा मिळवण्यासाठी सहजयोगामध्ये आलेलो नाही. हे पक्कं आपण लक्षात ठेवलं पाहिजेल आहे. जे श्रीमातांचं कार्य आहे, तेच कार्य आम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि श्रीमातांची अशी इच्छा आहे, की सगळे शिवाजी महाराजांच्या सारखे त्यांचे जसे मावळे आहेत, तसे मावळे झाले पाहिजेत आणि तेच कार्य करतील. म्हणजे सहयोग हा वीरांचा आहे, असं श्रीमातांनी सांगितलेलं आहे. जर आपण व्यापारी बनलो किंवा राजकारण करू लागलो, तर आम्हाला सहयोगी म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही आहे. आम्ही केवळ सहयोगी म्हणून श्रीमातांची मुलं म्हणून ज्यावेळी आम्ही राहू,
त्याच वेळी खऱ्या अर्थानं सहजयोगाचं कार्य घटित होणार आहे. आणि त्याच वेळेला आमचं जे सूर्याचं तत्व आहे ते प्रखर होणार आहे आणि मगच पुढील कार्य व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. हे आपण प्रत्येक साधकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आम्हाला वाटचाल करणं गरजेचं आहे. आता श्री मातांच्याकडे पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. शिस्तीत डोळे बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवायचे. ज्या श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स येतायत, ते आपण खेचून घ्यायचे आहेत. खेचलेल्या व्हायब्रेशन्स मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं एकसारख्या. ट्रिमेंडस व्हायब्रेशन्स. श्रीमातांच्या कृपेत भरपूर व्हायब्रेशन्स येतात. कारण खरोखरच निष्ठा आपली श्रीमातांच्या विषयी जागली. आपण जर ठरवलं, "नाही श्रीमाताजी, आजपासून आम्ही तुमच्यासाठीच कार्य करू." नाही की आम्हाला हे राजकारण नको. आम्हाला काही नको सहयोगामध्ये. फक्त तुम्ही आणि तुमचे चरण पाहिजेत. बस तरच हे कार्य घटित होणार आहे. नाहीतर हे कार्य कोण करणार आहे पुढे येऊन? काय नवीन साधक येऊन यांनी काय कोणाचा आदर्श घ्यायचा आहे? बघितलं पाहिजे एक आदर्श सहयोगी म्हणून आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजेल आहे. सूर्यासारखी तेजस्विता आमच्यामध्ये पाहिजेल आहे. तरच लोकं मान्य करतील की बाबा खरोखर सहयोग हा अगदी सूर्यासारखा आहे. ही तेजस्वी लोकं जी आहेत, खरोखरच अगदी महान माणसं आहेत. हेच मग आपल्याला दिसून येतील. म्हणूनच आपण जाहिराती होऊ त्यामध्ये. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. ज्या व्हायब्रेशन्स मातांच्याकडून येतायत, ते आम्ही खेचून घेतोय हाताच्या कोपऱ्यापर्यंत एकसारख्या. त्यानंतर आपला डावा हात बरोबर कुंडलिनी पुढे धरायचा आहे. आणि उजव्या हातानं आपण कुंडलिनी वरती चढवायची. शिस्तीत. शिस्तीत वर. लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. एक गाठ मारायची आपल्याला. दुसऱ्या वेळेला लगेच वरती कुंडलिनी चढवायची. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. असं तर श्रीमातांनी कोणाला दिलं? एवढी ताकद दिलेली असताना आपण नको तिकडे लक्ष देतो. 2 गाठी मारायच्या. नको त्या गोष्टीमध्ये अडकतो. मग श्रीमातांचं कार्य कसं होणार आहे इथून पुढे? लक्षात घेतलं पाहिजे. कुंडलिनी वर चढवतोय आपण. 3 गाठी मारतोय. कुंडलिनी वरती काढतोय. बरोबर आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते. हात इथं ठेवा, तिथं ठेवा पण करायची गरज नाही. म्हणजे इतकं सोपं आहे ते. उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे. कवच घेतोय आपण. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. बघा. लक्ष कवचाकडे ठेवायचं आता. हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. ते कार्य करताच आहेत. पण आपलं चित्त परमचैतन्यावरती आणि कवचावरती ठेवायचं आहे आपल्या. हे जे काही कवच तयार होते, या कवचाकडे लक्ष द्यायचं आहे. इथून पुढे फार महत्वाचं आहे हे कवच. या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं आहे. यामधून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाचं नाही. एवढं आपण लक्ष कवचाकडे ठेवणं, या संरक्षणामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही सहयोग्यांना. कवचामध्ये सुरक्षित राहायचं, वलयामध्ये श्रीमातांच्या. हां. त्यानंतर आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्सवरती आणि कवचावरती द्यायचं आपल्या, वलयावरती. जे वलय आपण जे बंधन घेतलं, त्या बंधनाकडे लक्ष द्यायचं, कवचावरती. ते आपल्यावरती व्यवस्थित बसलं की नाही ते पाहायचं. बघा. म्हणजे आपण स्वतःला बंधनामध्ये ठेवायचंय आणि इतर साधकांना देखील आपण बंधनामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, जे नवीन असतील त्यांना. हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. जे श्रीमाताजी देतायत ते शिकणं गरजेचं आहे. नको त्या गोष्टी कशाला शिकायच्या? जे नको ते आपण शिकतो आणि जे पाहिजे ते शिकत नाही, तिकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्दैव आहे सगळं. म्हणून शिकणं, ज्ञान घेणं, ज्ञानी होणं हे आज्ञाचक्रावरतीच अवलंबून आहे. आपलं आज्ञाचक्र किती साफ आहे, त्याच्यावरूनच आपल्या असं लक्षात येईल, की आपण खरोखर ज्ञान घेतोय. आमचं चित्तच तसं आहे, की चित्त चैतन्यावरती गेलं तर ज्ञानाची प्राप्ती होते.
आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. मी फक्त आत्मा आहे. आत्म्याला सूर्याचीच उपमा दिलेली आहे. कारण तो तेजस्वी आहे, प्रकाशित आहे. कारण आत्मा प्रकाशित झाला, तर आपलं शरीर देखील तेजस्वी होतं. आपले विचार तेजस्वी होतात. कारण परमात्म्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडतं आणि आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक होतात आणि मग आपल्यामध्ये ती तेजस्विता येते. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, की ज्यांनी या संसारामध्ये प्रचंड कार्य केलेलं आहे किंवा करवून घेतलं गेलेलं आहे त्यांच्याकडून. ज्यांना लिहिता वाचता येत नव्हते, जे कुठे युनिव्हर्सिटीमध्ये देखील शिकायला गेले नाहीत, परंतु आत्मतत्वाच्या प्रकाशामध्ये ते प्रकाशित झाल्यामुळे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते ज्ञान त्यांनी सगळ्या जगाला दिलं. अशी संत मंडळी आमच्या महाराष्ट्रात होऊन गेली. तो आदर्श आम्ही का नाही घेत? नको त्या लोकांचा आदर्श आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवतो आणि आमचं अधःपतन आम्ही करून घेतो. आमची दृष्टीच अशी पाहिजे उच्च, की जी लोकं, जी संत मंडळी, जी अवतरणं यांनी कार्य केलं तिकडे लक्ष न देता आम्ही खालच्या पद्धतीने लक्ष देतो आणि आम्ही खाली कोसळतो. आपली दृष्टीच अशी उन्नत पाहिजे हिमालयासारखी. हिमालय किती उंच आहे, तिकडे लक्ष पाहिजे आणि सागरासारखी गहनता आमच्यामध्ये यायला पाहिजे. अशी सजोगी घडली पाहिजेत. ते श्रीमाताईंना महत्वाचं आहे. आपल्या हातामध्ये तलवार द्यायचा अवकाश आहे. असे साधक पाहिजेत, जे वीर वृत्तीचे. अशी श्रीमातांची इच्छा आहे. सत्यासाठी, सहजयोगासाठी कार्य करतील. अगदी निष्ठेने, निष्ठा पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाहीये, निष्ठा पाहिजे. श्री गणेशांची निष्ठा कशी आपल्या आईविषयी, तशी निष्ठा पाहिजे. देशाविषयी निष्ठा पाहिजे आधी त्यासाठी. देश, आपला देश किती महान आहे. या देशामध्ये किती क्रांतिकारक जन्माला आले, किती संत मंडळी, अवतरणं जन्माला आली. असं कुठल्याच देशामध्ये नाही आहेत. फक्त या भारतवर्षामध्ये आहेत. आणि हे आपण लक्षात घेत नाही आहे, की ही माती किती महत्वाची आहे. या मातीतून ते जन्माला आले आणि याच मातीत आम्ही पण जन्माला आलो आणि आम्ही काय प्राप्त केलं? जे सहज मिळालं त्याची किंमतच ठेवली नाही आम्ही. आणि नको ते उपद्व्याप करत भांडत बसलो आणि आमचा आत्मसाक्षात्कार आम्ही स्वतःही वाया घालवला आणि इतरांचाही आम्ही वेळ आणि त्यांचं कार्य वाया घालवतोय, आत्मसाक्षात्कार पण वाया घालवतोय त्यांचा. हे होऊ नये यासाठी खरे साधक तयार झाले पाहिजेत. श्री मातांची अशी इच्छा आहे. इथून पुढच्या काळामध्ये तरी का होईना, सहजयोगाचं कार्य अगदी सूर्यासारखं तेजस्वी होऊन लखलखत बाहेर पडावं आणि कार्य घटित व्हावं, अशी श्रीमातांची इच्छा आहे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणायचं आहे, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. अशी तेजस्विता असल्यानंतरच त्या म्हणण्याला एक प्रकारची धार आली पाहिजे. नुसतं आपलं मिळमिळीत म्हणायचं नाहीये, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. तसं नाही आहे. तसं ती धार आली पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही झालो पाहिजे तसं. ती सूर्याची तेजस्विता, ती प्रखरता कुठे गेली? ती आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिपूर्वक म्हणायचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा.
त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वर, खाली, मागे, पुढे गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला परमचैतन्याचे लोटच्या लोट वर येतात का? महत्वाचं आहे ते. आपल्या हाताला देखील जाणवतात. त्यानंतर तो हात खाली घेऊया आणि चित्तानं पाहूया आता आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? बघायचं. आम्ही त्या शक्तीशी जोडलो गेलो का पाहायचं. जोडलो जाणं महत्वाचं आहे. तेच कार्य करून घेतील आपल्याकडून. आम्ही फक्त निष्ठेनं कार्य करू. करवून घेणाऱ्या श्री माताजीच आहेत. पण निष्ठा तरी पाहिजे. आमच्यातच काय नाही तर श्री माताजी तरी काय करणार त्याला? आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? अशातला प्रकार झाला. म्हणून आपण आधी शुद्ध पाहिजे. आमच्यामध्ये ती निष्ठा पाहिजे, ते प्रेम पाहिजे, करुणा पाहिजे, दया पाहिजे. मग श्री माताजी आपल्याकडून कार्य करून घेतील. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया. हळूहळू आपलं चित्त शस्त्राच्या वर जाऊ दे. हळूहळू वर जायचंय. एकरूप व्हायचंय आपण त्या परमचैतन्याशी. तल्लीन व्हायचंय आता. काही विचार करायचा नाही. काही नाही. फक्त त्या शक्तीशी जोडलं जायचंय आम्हाला. काही करायचं नाही दुसरं. आणि ती शक्तीच आपल्याकडून कार्य करून घेईल. पण त्या शक्तीच्या चरणापर्यंत गेलं पाहिजे. त्या शक्तीशी जोडलं गेलं तरी पाहिजे. म्हणूनच आज्ञाचक्राच्या वरती आज्ञाचक्र आपलं साफ असणं गरजेचं असतं. कारण तेजो वलय जे आम्ही शस्त्राच्या वर जातो, जे आज्ञाचक्र ओलांडून वर गेल्यानंतर जे तेजो वलय तयार होतं, ते आपल्या शरीराच्या भोवतानी तयार होतं. म्हणून आपला चेहरा तेजस्वी होतो, शरीर तेजस्वी होतं. कारण सूर्य तत्व आमच्यातलं तेज तत्व जागृत होतं. सूर्याचं तेज. जसं डोळे चमकतात, याचं कारण असं आहे, की आत्मा डोळ्यामध्ये येतो किंवा डोळे जे आहेत ते आत्म्याची खिडकी आहे, असं म्हणा. असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून डोळे हिऱ्यासारखे चमकतात. त्याच्यामध्ये तेज येतं. चेहऱ्यावरती तेज येतं. साधं कुंकू जरी लावलं तर त्या कुंकुवात आपल्याला तेज भासतं. आपण जरी लावलं तरी. कारण सूर्यतत्व असतं त्याच्यामध्ये. कुंकू तर साधंच आहे, लाल आहे. परंतु आपल्यावरती जर लावले गेले आणि ते चक्र जर आपलं व्यवस्थित असेल आज्ञा, तर ते कुंकू देखील सूर्यासारखं चमकतं, चकाकतं. तेजस्वी वाटायला लागतो मनुष्य. ही तेजस्विता येणं आपल्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं. निदान सहयोगी तरी उठून दिसले पाहिजेत असे. त्याला सहयोगी म्हणायचं मग, की नाही बाबा हे चमकणारे चेहरे, हे काहीतरी वेगळे आहेत. हे बघूनच लोकांना वाटेल, की बाबा काहीतरी गहनता आहे यांच्यामध्ये. खरोखरच माताईने आपल्याला जे दिलेलं आहे, ते अगदी उच्च कोटीतील आहे. त्याची गणना कशात होऊ शकत नाही. फक्त आपणच आपलं अधःपतन करून घेतो. आपण योगी म्हणतो आणि नको ती उद्योग करत बसतो आणि आपलं अधःपतन करून घेतो आणि इतरांना देखील वाटतं, की हे सहयोगी आहेत काय कोण आहेत? असं वाटतं काही वेळेला. म्हणून आपल्यातली भांडणं नको आहेत आपल्याला. आपण सगळे एक झालो पाहिजे, तरच कार्य पुढे घटित होणार आहे. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलणार आहे. हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने याच्यावरती आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. स्वतःसाठी राहू दे, निदान मातांच्याकडे बघून तरी आपण कार्य केलं पाहिजे. मातांना काय वाटेल हा तरी विचार केला पाहिजे. कुठेतरी असे साधक असतील ना गहनतेत बसलेले, त्यांनी असं पुढे येऊन कार्य केलं पाहिजे. सगळ्यांना एक करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता ही गरज आहे. आता इथून पुढचा काळ अगदी कठीण काम आहे सगळं. परंतु त्यासाठी एकत्र येऊन अशा साधकांनी जे संघटन करून सगळ्यांना एक छत्राखाली आणलं पाहिजे आहे. आणि हे महाराष्ट्रातच कार्य होणार आहे. महाराष्ट्रातून ही सुरुवात होणार आहे. श्रीमातांनी जे सांगितले ते योग्यच आहे. कारण या मातीचा गुण जो आहे, कारण इथं जी 3.5 शक्तिपीठ आहेत, इथं अष्टविनायक आहेत, की त्यांचे गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत ना.
आपल्यामध्ये भूताचे गुण येऊन चालतील का? आपल्यामध्ये ते देवतांचे गुण पाहिजे आहेत. ते गुण असतील तरच पुढे कार्य घटित होणार आहे. म्हणून असे साधक तयार झाले पाहिजेत. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. आकाश तत्वापर्यंत जायचंय. स्त्री मातांचं एक छोटंसं लेक्चर आहे मराठीमधून. अतिशय उत्तम. ते आपण ऐकायचं आणि त्याच्यावरती चिंतन, मनन देखील झालं पाहिजे, गरजेचं आहे. फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. कृष्णमाताई जे सांगतायत ते अगदी उच्च स्थितीचं असतं. आणि ते नुसतं ऐकून आपण सोडायचं नाहीये. त्याच्यावरती मनन, चिंतन हे झालंच पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. त्या शक्तीशी आपण जोडलं जायचं आहे. आणि नम्रता त्यांचं असं आहे की जर एक अक्षर म्हटलं उत्तर तर देणं सोडलं, जे म्हणते कधी उत्तर म्हणून मी ऐकलं नाही. पण इथे तसं नाही. इथे पटकन असं नाही तसं हो तर असं आपलं डोकं चालत नाही प्रत्येक गोष्टी. हे लोक एक अक्षराने आता जे म्हटलं ते शांतपणाने स्वीकार. त्यांनी असं कोणतं पुण्य केलं तर मला समजत. आणि तुम्ही काही कमी पुण्य केलेलं नाही ज्या देशात जन्माला आहे, पण हे पुण्याचा पिटारा मागेच राहिला. तिकडे बघा कुठे असतो तो पिटारा उघडला पाहिजे. त्याच्यात बघा स्वतःच स्वरूप म्हणजे कळेल एवढ्या मोठ्या देशात जन्म झाला तो. आणि इतिहास तुझा केवढा मला कधी कधी वाटतं सगळे मावळे जाऊन परदेशात जन्माला आले की काय, त्यांचे गुण मावळ्यांसाठी आणि तिकडचे उपटसुंब इकडे आले ते चित्तात. अहो ब्राझीलमध्ये अमेरिकेत तर सोडा, पण ब्राझीलमध्ये अशा देशात की तिथे म्हणजे आपल्या त्यांचा कधी संबंध नसेल तिथे सुद्धा सहज नुसता जोरात होतात. आणि इतके गहरे लोक आहेत. यूपी मध्ये 30 IAS ऑफिसर्स जोगात 30. आणि इथे एकाही IAS ऑफिसरला तर शेपट्यात सगळ्यांना ते काय असतं तेव्हा म्हणून त्यांच्या शेपट्या पडल्या पाहिजे. मग माणसापैकी शिष्टपणा पण महाराष्ट्र लोकांना एकच शिष्टपणा. हा शिष्टपणा काय नम्रतामध्ये नाही. त्यातल्या त्या तिच्या बायका मला तर जास्त शिष्ट आहेत पुरुषांचं. हे जर एकदा झालं आणि घटित झालं की आपली स्वतःची ओळख जर झाली तर आपोआप मनुष्य नम्र होतो. आणि हा शिष्टपणा जायला पाहिजे. फार आवश्यक. जर महाराष्ट्रीय लोकांचा इतिहास बघितला, अहो हा खरंच महाराष्ट्र, खरोखर महाराष्ट्र यात शंका नाही. फार पवित्र, फार उच्च. पण हे झालंय काय मला समजत नाही. असे लोक इथे कसे आले आणि कुठून आले ते समजत. आणि आता सहजोगात आल्यावर मात्र तिला आपण तासून घेतो, तसं स्वतःला तासून घेतलं आणि त्याची तेजस्विता केली सूर्यासारखी झाली पाहिजे. त्याचा संक्रांतीचा काय फायदा आहे पूजा करून? तरी पाहिजे सूर्य म्हणायचं दगडचे दगड त्यांनी काय काम. पूजेवर पूजे झाले म्हणून आता मी महाराष्ट्रात पूजा घेत नाही, पण काय परिणामाचे तर काय फायदा? पूजेत सुद्धा फुकटखोरपणा.
कंजूसपणा अगदी फार स्पष्ट. आणि मी जेव्हा बोलते ना तर लोकांना असं वाटतं की माताजी कोणा दुसऱ्याबद्दल बोलताय, स्वतःबद्दल बोलतात असं लक्षात असेल. म्हणजे आपल्यात बदल कसा होणार, आमचंच काय ते चुकलं असं कोणा वाटत. तर दिल्लीत 3च महाराष्ट्रीयन आहे, पण ते इतके उत्तम आहे. सगळे म्हणतात माताजी काही महाराष्ट्र इथे बोला. म्हटलं नको, जाऊ दे. जे उत्तम होते ते आले इथे, बाकी आता नको. कर्मठ लोक आहेत महाराष्ट्र, कर्मठ. महात्मा गांधी गुजरात सोडून वर्धेत का राहिले, कारण ते म्हणाले महाराष्ट्रातच कर्मठपणा आहे, गुजरात्यांमध्ये नाही. आणि ते कर्मठ असल्यामुळे आता फक्त कर्मकांडातच पसरलेले, दुसरं काही राहिलेलं नाही. पण त्यांचं सोडा, आता तुम्ही सहयोगात आला. सहयोगात आल्यावरती एकनिष्ठ त्यात जमावं लागतं. ही एकनिष्ठता आला. परत नम्रता आहे. नम्रता हा गुण महाराष्ट्रात फार होतो. जर नम्रता आली नाही तर सहयोग पचणार. सहयोग पचवण्यासाठी नम्रता हे एक आवश्यक अंग आहे. जर ते नसलं तर कधीही कितीही मेहनत केली तरी सहयोग पडणार. आई वडिलांची उद्धटपणा करायचा, शिष्टपणा दाखवायचा. तर आम्ही सांगते ना, महाराष्ट्रीयन मुलींचे जे त्याने माझ्या 5-6 मुलींनी जो मला त्रास दिलेला आहे, बापरे बाप. एका अशा मुली पूर्वी अवतसा पाहिल्याच नव्हतं, ऐकलं सुद्धा नव्हतं. नाटकात सुद्धा नसतात. ते कुठे चित्र आले बाहेर मला समजत. नवऱ्याला सुद्धा मातीत थोबाडे. काय म्हणा, असे प्रकार कधी ऐकले नव्हते जे आपल्या इकडे महाराष्ट्रीयन मुलींनी करून दाखवले. प्रचंड. तेव्हा आपल्या मुलींना विशेष वळण दिलं पाहिजे. उद्या त्यांना गृहलक्ष्मी बनायचं, त्यांना समाज बनवायचं. त्यांना उद्या मुलं होती ती अशीच उदंड होणार आणि मूर्खासारखी वागणार. आणि ह्याचा मग एक त्याचा संघ बनतो मला सगळ्या अशा पोरींचा. त्या म्हणून अशा घाण्याऱ्या गोष्टी शिकतात. मग सहयोगात राहू नका. आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे. महाराष्ट्राचं एकदम पूर्णपणे नाक कापलं गेलेलं दिसत सगळी या मुलींच्या. जे लोक चांगले आहेत आणि तुमचे पुढारी आहेत ते सुद्धा थकून गेले. दुसरं पैसे मारायचे. नारगोलल्यामुळे 6,000 लोक आले, ते फक्त 3,000 लोकांनी पैसे दिले. असे भिकार लोक सहयोगात नको. भिकाऱ्यांसाठी सहयोग नाही. अनाथालयाच्या भाषा इथे त्याला पाहिजे जातीची. बेकार लोकांसाठी सहयोग नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपलं महत्व समजलं पाहिजे. आज महाराष्ट्राकडे सर्व जगाचे डोळे लागलेले आहेत. इथे पीस फाउंडेशन साठी लोक आले होते. ज्या लोकांना त्यांनी आपल्या कमिटीने सगळ्यांच्या आता पेपरात दिसतंय एकाच. सगळे धंदे पण ते जास्त का जाणवतात, कारण ह्या धर्मभूमीत त्या योगभूमीत हे कार्य शोभत. एक तऱ्हेने मला फार आशा आहे तुम्ही जागृत व्हाल आणि महाराष्ट्र देशाचं कल्याण. या
फॉरेनर्सनी कविता केली आहे, महाराष्ट्र देशाला जागृत करून दगडाला खूप जागृत करणार आहे. गाण्याने होतं का? आतून एक विचार आहे. परत सांगते की महाराष्ट्रात फार गरज आहे, फारच गरज आहे. कारण सगळ्यात दुनियेचे लक्ष इथे, सगळ्यांची दृष्टी इथे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक त्यांची नम्रता, एक संस्कृती असायला पाहिजे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे आणि एकच मागणं की ज्या देशात तुमचा जन्म झाला त्या देशाचं नाव मोठं करा. स्वयोगाच्या लोकांनी एवढं जरी नाही केलं तर मग काय करणार? मुलांना सांभाळा, देशाला सांभाळा. तुमच्यातूनच ते लोक निघणार आहे जे या महाराष्ट्राला एक नवीन रूप देणार. माझे सगळ्यांना आनंद आशीर्वाद. एक मिनिटभर लक्ष वरच ठेवायचं आपल्याला. ती स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, पूर्ण एकरूपता. तर हळूहळू आता आपले डोळे आपण उघडायचे, श्रीमातेनं पाहायचं, लक्ष वरतीच ठेवायचं, फक्त बघायचं आहे श्रीमातेनं, आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. म्हणजे डोळे उघडे ठेवून देखील आपण लक्ष वरती ठेवू शकतो, त्या स्थितीला जाऊ शकतो. ही स्थिती कायम 24 तास आपण ठेवू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत नाही. डोळे उघडे ठेवून देखील आपण कायम जोडलो गेलेलो असलं पाहिजे. योगी माणसं आहे आपण, सतत जोडलेलं असायला पाहिजे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे, कारण जेवढ्या उच्च स्थितीला जाऊ तेवढ्या उच्च प्रतीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला हातावरती येतील, समजतील. आपण श्रीमाते नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची, लक्ष कुंडलिनी वरती, शिस्तीत वरती.
एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत. कारण लक्ष गेलं पाहिजे कुंडलिनीकडे. नुसतं हातवारे करायचे नाही आहेत. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत चढवतोय. 3 गाठी मारतोय आपण. त्यावेळेला सहस्त्रारमधून आपल्याला जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स वर आलेले जाणवले पाहिजेत. म्हणजे आपल्या चित्तावरती सगळं आहे. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स वरती. वलय या वलयावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हातावरती द्यायचं नाही. चित्त कुठं द्यायचं हे देखील समजणं आवश्यक आहे. शिस्तीत घ्यायचं. आपल्या वलयामध्ये आपण सुरक्षित राहायचं. कुठलाही त्रास आपल्याला यामुळे होणार नाही. परंतु वलय मजबूत पाहिजे. बंधन भक्कम पाहिजे. काही होत नाही मग त्यामुळे. सुरक्षित राहू. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या वलयावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. जय श्री माताजी.